पण स्वतःसाठी जगतानाही कमवायचं नाही. तुम्ही म्हणाल मग हरामचं खायचं का? होय, हरामचं खायचं, परंतु हरामचं म्हणून नाही खायचं, दानाच्या मानानं खायचं. हे भिक्षूचं जीवन आहे. अन्नाचा कशाचा काही साठा करायचा नाही, लोकांच्याकडे जायचं आणि मागायचं नाही. शांतपणे फक्त वस्तीतून फिरायचं, जे आणून देतील ते घ्यायचं, त्यावरती जगायचं. मागतो तो भिकारी. मागण्याचा सवलच नाही, तेव्हा भिक्षू भिकारी नाही. परंतु दुसऱ्या दिल्यावरती खातो, पण दुसरा देतो तो भावनेनं देतो, दानाच्या, आणि त्या दानाच्या भावनेमध्ये मान असतो, म्हणून भिक्षू मानानं खातो. जरा हे जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि असे जे वागत असतील त्याच्याबद्दल विचारच करू नका, त्यांना घरी जायला सांगा. त्यांच्याजवळ ज्ञान पक्का असावेच लागतं. आणि या ज्ञानाच्या माध्यमातून परिस्थिती अशी झाली, बंद की भिक्षूंच्या कुटी होत्या, त्या कुटीची विद्यापीठ निर्माण झाली. भिक्षूंनी काय सोशल वर्क करावं, त्याचा आदर्श बौद्ध संस्कृतीमध्ये पाहायला मिळतो. की लोकांच्या सर्वांगीण शिक्षणाची, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीची दारं जी आहेत ती भिक्खूंनी आपल्या विहाराच्या माध्यमातून सर्वांना उघडी केलेली आहे. हा भारताचा इतिहास आहे, बुद्ध धर्माचा इतिहास आहे. आणि हे बाबासाहेबांचं मिशन आहे की भारतासारख्या अज्ञानामध्ये बुडालेल्या ह्या देशाला सज्ञान केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. जात हे अज्ञान तर आहेच आहे, ते शत्रुत्व सुद्धा आहे, अमानुषता, ती नष्ट केली तरी या माणसात ती नष्ट केली पाहिजे आणि माणसाला माणूस बनवला पाहिजे. तोही साधा सुद्धा मनुष्य नाही, सर्वश्रेष्ठ मनुष्य, परफेक्ट ह्युमन बिईंग. आणि परफेक्ट ह्युमन बिईंग कोण? तर बुद्ध आहे. हा विलक्षण वारसा बाबासाहेबांनी या देशाला दिलेला आहे. आणि अशा प्रकारचं नवा देश निर्माण व्हावा, नवं राष्ट्र निर्माण व्हावं, हे बाबासाहेबांच्या जीवन प्रवाहातली मुख्य भाग आहे. कशासाठी जगले बाबासाहेब? केवळ अस्पृश्यांचा उद्धार करण्यासाठी नाही, या देशाला खऱ्या अर्थानं माणुसकीमध्ये प्रस्थापित करून जगामध्ये प्रमुख बौद्ध राष्ट्र म्हणून निर्माण करण्याची त्यांची भावना होती. मला आश्चर्य वाटतं त्या गोष्टी की आंबेडकर या गोष्टीचा कधीच विचार करत नाहीत. भारत बौद्धमय करायचं म्हणजे आम्हाला बौद्ध राष्ट्र घडवायचं आहे. हे खरं आहे की हेट्रोजिनस समाज इथे आहे. बाबासाहेबांनी त्याचा विचार केला नव्हता, अशातला भाग नाही. आम्ही समजायला कमी पडतो. मुख्य सूत्र काय आहे? अमानुषता सोडा आणि माणुसकीनं जगा. बरोबर आहे. बुद्धानं 100% माणुसकी शिकवली. इतर धर्मात माणुसकी नाही असं समजू नका, आहे. त्याचं पर्सेंटेज कमी जास्त आहे. आणि त्या मर्यादेमध्ये, त्या धर्माच्या मर्यादामध्ये त्यांची माणुसकी बंदिस्त आहे. नाही समजलं? त्या त्या धर्माच्या मर्यादेमध्ये ती माणुसकी बंदिस्त आहे. ती माणुसकी खुली करण्याचं आव्हान तुम्ही करू शकता जगाला. आणि त्याला जे जे प्रतिसाद देईल तो भारत बौद्धमय असण्याचा प्रतिसाद असणार आहे. की बुद्धाला मानेल तो जेव्हा प्रतिसाद देईल तेव्हा तो, त्याला त्याचा धर्म सोडण्याची काही गरज नाही. बुद्धाचा धर्म घेण्याची गरज नाही. फक्त माणुसकी त्यानं स्वीकारली पाहिजे. मग बाकीचे सारे प्रकार जे ते कळून पडतात. हा बाबासाहेबांचा मुख्य भाग होता. आणि म्हणून
जाती नष्ट करून, महार महान चांभाऱ्या जाती नष्ट करून त्यांना बौद्ध बनवायचं आणि त्यांच्या संघटित सामर्थ्यावरती आपले हक्क अधिकार मिळवायचे, आपली प्रगती साधायची. हे सूत्र आहे बाबासाहेबांच्या जीवनाचं, जीवन कार्याचं. आणि बाबासाहेबांना मानणाऱ्या समाजानं ते नाकारलेलं आहे, धिक्कारलेलं आहे, त्यांनी स्वीकारलेलं नाही. काय म्हणतो लक्षात आपलं? काय अस्पृश्य लोकांनी आपल्या जाती मोडून एक नवा समाज निर्माण केला नाही? जे बाबासाहेबांचं मुख्य कार्य आहे. सो व्हॉट आर यू डुईंग? जयबी म्हणण्यामध्ये तुमचा काही दम नाही, खोकलेपणा आहे, तो खोटेपणा आहे. बाबासाहेबांना म्हणायचं तुम्हाला जात तोडलीच पाहिजे, गाडलीच पाहिजे, संपवलीच पाहिजे. यू हॅव नो चान्स, यू हॅव नो अल्टरनेटिव्ह. हे नाही घडत. सेमिनरीमधून ते प्रशिक्षण व्हावं ही माझी तळमळ आहे. मुंबईमध्ये आम्ही प्रयत्न केला सेमिनरी स्थापन करायचा, तिथे धोका खाल्ला. मला कोणाचा राग नाही, ज्यांनी धोका दिला त्यांचा राग नाही. उलट त्यांच्या त्या वागण्यामधून त्यांचं अज्ञान प्रगट होतं आणि अज्ञान मला जास्त ठळकपणे पाहता येतं. अरे एवढं अज्ञान आहे तर काय करायचं? काही लक्षात आलं आपल्याला? आजही मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी समाज अज्ञानामध्ये झखडलेला आहे, मोठ्या प्रमाणात. म्हणून निरनिराळ्या प्रकारे मी कार्यक्रम राबवले. त्यातला पहिला कार्यक्रम आहे जो आता मिताताईंनी सुरुवातीला आपल्याला सांगितलं, धम्मदीक्षा घेतल्याशिवाय बौद्ध बनायचं नाही. हा पहिला कार्यक्रम मी लॉन्च केला 40 वर्षापूर्वी. जन्मानं कोणी बौद्ध म्हणायचं नाही. लोकांनी फारशी दखल घेतली. पण आज इतक्या वर्षाच्या प्रयत्नानंतर लोक ते समजायला लागले आहेत, दीक्षा घ्यायला लागलेले आहेत. घराघरात दीक्षा झाली पाहिजे. बुद्धाच्या काळामध्ये 7-8 वर्षांच्या मुलांना दीक्षा दिल्याची पद्धत होती. ती पद्धत आपण आणली पाहिजे. मी त्या त्यांनी म्हटलं 18 वर्षापर्यंत थांबायचं नाही. थांबायचं मला, टाइमपास नाही करायचा, लवकर करायचा. आपणापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये धम्म जर रुजायचा असेल तर तुम्हाला बुद्ध धम्म संघ पटला पाहिजे, आपला वाटला पाहिजे. अरे मला ते केलंच पाहिजे, त्यामध्ये माझा स्वार्थ आहे, त्यामध्ये माझा लाभ आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. हेच लोकांना कळते की नाही हा माझ्या कुठे मोठा प्रश्न आहे. बुद्धाचं आमचं नातं काय? तो देवाचं नाव घेणारा, देवाला भितो तरी, त्याला सर्व महान मानतो, शक्तिमान मानतो, नाना प्रकारे मानतो, तेवढी तरी भावना त्याच्या मनामध्ये असते. आणि त्या भीतीपोटी तो त्याच्याशी वागतो. धार्मिक भावना त्याची चुकीची असली तरी ती आहे. मग बुद्धाला मानणाऱ्या माणसाची बुद्धाबद्दलची धार्मिक भावना कोणती आहे सांगा मला? कोणी सांगावं? इट्स ओपन चॅलेंज. जे बुद्धाला म्हणतात, व्हॉट डू यू फील अबाउट बुद्ध? माझं काही नातं आहे, माझं काही जवळीक आहे, माझं काही घेणं देणं आहे? यू डोंट फील एनिथिंग. ह्याच बौद्धांची ट्रॅजेडी आहे खरं म्हणजे. तर बुद्धाचं नाव घेतल्यावरती माणसाला मानलं पाहिजे की अनेक प्रकारच्या दुर्गुणांनी, कमजोरींनी भरलेला हा मनुष्य, माझ्यासारखा शूद्र मनुष्य, त्याला मनुष्य म्हणून पूर्णपणे बनलं पाहिजे. माझी गुणवत्ता वाढली पाहिजे, माझी योग्यता वाढली पाहिजे, परिपूर्ण मनुष्य बनण्याची माझी ताकद आहे, ती मला अंमलात आणता आली पाहिजे. आणि ती अंमलात आणायची असेल तर त्याचं साक्षात उदाहरण आहे भगवान बुद्ध. तशी ओढ लागली पाहिजे आपल्याला. मला बुद्धासारखं बनायचं आहे, मला बुद्धासारखं बनायचं आहे, मला ह्या सद्गुणांचा विकास करायचा आहे.
तेव्हा कुठे बुद्धाच्या बद्दल तुमचं नातं निर्माण होतं. आजच्या मेजॉरिटी बौद्धांच्या मध्ये त्याचा अंश सुद्धा पाहायला मिळत नाही. नाही समजेल? फार महत्वाची गोष्ट आहे. धम्माच्या भाषेत त्याला म्हणतात श्रद्धा. आणि बुद्धाच्या बद्दल श्रद्धा नसेल तर तुम्ही बुद्धाच्या मार्गाने जाऊ शकत नाही. धम्म माझं तशा प्रकारे सर्वश्रेष्ठ माणसात परिवर्तन करण्याचं साधन आहे, सुखाचं साधन आहे. बुद्ध सर्व सुखी झाले. मला सुखासाठी जगायचंय, मला सुख मिळवायचंय, दुसरा कुठलाच मार्ग नाही, उपाय नाही जगामध्ये. कुठल्याही धर्माने कधी कोणाला ते सुख दिलेलं नाही. आणि बुद्ध गॅरंटी देतात की तुम्ही जर माझ्या म्हणण्याप्रमाणे वागला तर तुम्ही आत्ता जिवंत असताना सुखी व्हाल. काय आश्चर्य आहे, किती भयंकर मोठी गॅरंटी आहे, किती मोठा चान्स आहे. मला तो सुखानच जगायचंय ना, तुम्हाला या मार्गाने गेला पाहिजे. अशी जेव्हा मानसिकता घडते तेव्हा माणसाच्या मध्ये धम्माची श्रद्धा निर्माण होते. अरे करणार कोण, मला मदत कोण करणार, कुठून मिळवणार नाही, मला कुठे माहित आहे. संघ आहे, ते विहार आहे. आणि अशा प्रकारे माणसाला त्या संघाची ओढ लागली पाहिजे, त्या विहाराची ओढ लागली पाहिजे. म्हणून बुद्ध धम्म संघाबद्दल जोपर्यंत अशा प्रकारची खात्री पटत नाही आणि आपली मानसिकता घडत नाही तोपर्यंत मनुष्य खऱ्या अर्थानं बौद्ध बनत नाही. आणि लेट मी टेल यू क्वाईट फ्रँकली की आज मेजॉरिटी बौद्ध समाज जो आहे तो खऱ्या अर्थानं बौद्ध बनलेलाच नाही. दीक्षा घेऊन सुद्धा कोरडा राहिलेला आहे. दीक्षा औपचारिक झालेल्या आहेत, देखावा झालेला आहे. नंबर 2, बाबासाहेबांनी म्हटलं जाती व्यवस्था गाडून टाकायची म्हणजे गाडून टाकायची, मागमुसही शिल्लक ठेवायचं नाही. आणि आम्ही जाती व्यवस्था सोडायला तयार नाही आणि त्याच्यापासून दूर व्हायला तयार नाही. त्यातली सर्वात मोठी अडचण, आता एवढा वेळ नाही म्हणून फार खोलात जाणार नाही, पण 5 कारणामुळे जाती व्यवस्था टिकून आहे देशामध्ये. त्यातली पहिली 2 कारणं आहेत. देवाला मानणं, तुमचा देव सुटला की जात मेले. दुसरी गोष्ट आहे जन्मानं धर्म चिकटवला जातो या देशामध्ये. जन्मानं, जन्मल्याबरोबर तुम्हाला चॉईसच नाही, निवडच नाही. कमजोर असताना तुम्हाला बांधून टाकलं जातं त्या धर्मामध्ये. म्हणून जन्मानं कुठल्या धर्माला मानणं हा अक्षरशः खोटेपणा आहे. ते निसर्ग तत्वाच्या विरोधात आहे, माणूस इतर 100% विरोधात आहे. म्हणून जेव्हा आम्ही जन्मानं जात धर्म चिकटवण्याचं सोडून देऊ तेव्हा जात मरून जाईल. तिसरी गोष्ट आहे नामकरण. नामांतर फार महत्वाचं आहे. मनुस्मृतीनं या देशामध्ये कायदा केलेला आहे की कायम जाती व्यवस्था टिकून राहिली पाहिजे, त्याला धक्का लागता कामा नये. आणि तो जर आदर्श कृती राहण्याचा असेल तर मग मनुस्मृतीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 30-31 श्लोक लिहिलेले आहेत. ब्राह्मणानं मंगलवाचक नाव ठेवावं, मांगल्यम ब्राह्मणाश्य. क्षत्रियानं बलवाचक नाव ठेवावं, शात क्षत्रियुष्य बलान्वितम. वैश्यानं धनसंपत्ती सूचक नाव ठेवावं, वैश्यचं धनसंयुक्तम. आणि शूद्रानं काय करायचं, घाणेरड तिरस्कणे, काही वेडवाकडं, अर्थ नाही, निरर्थक असं काहीतरी परके पण वाटेल, दुरावा वाटेल, जुगुप्सा म्हणजे तिटकारा वाटेल, अशा प्रकारचं नाव ठेवा. शूद्रशित जुगुप्सित. वेडे, दगडे, गाढवे, माकडे आहेत ना. फार अभिमान आहे का त्याच्यामध्ये, फार मोठेपण आहे त्याच्यामध्ये, काही नाही. टाकाऊ नावं आहेत. पण तमाम बहुजन समाज या देशामधला त्या नावामध्ये अडकलेला आहे. आणि जोपर्यंत नाव जिवंत आहे तोपर्यंत त्याची जात जिवंत राहणार आहे. इतकी चालाकी ब्राह्मणांनी केलेली आहे.
काही लक्षात आलं? म्हणून बाबासाहेबांनी 24 साली सांगितलं की नामांतर करा, जातीची नावं सोडून द्या. बार्शीच्या सभेत सांगितलं 1924 साली. आज कोणतं वर्ष आहे? 2025. 100 वर्ष झाली. आणि मला अतिशय दुःखानं आपल्याला सांगावं लागतं की बाबासाहेबांना मानणारा समाज 100 वर्षात त्यांचं ऐकू शकलेला नाही. हे अतिशय टाकाऊ गोष्ट आहे, घृणास्पद गोष्ट आहे. हा कलंक आहे त्या आंबेडकरी समाजावरती, बाबासाहेबांचं न ऐकल्याचा. आय एम सॉरी टू स्पीक सो ब्लंटली. काही लक्षात आपल्याला? कशाला बाबासाहेबांचं नाव घेतात? त्यांचं ऐकायचंच नाही तर. म्हणून धम्मदीक्षेवरून प्रामाणिकपणे बौद्ध व्हा, नामांतर करा. तुमचं अस्तित्व, सोशल स्टेटस बदललं पाहिजे. आणि बाबासाहेब म्हणतात सोशल स्टेटस हे एक सोशल पॉवर आहे, माणसाचं एम्पॉवरमेंट आहे त्याच्यामध्ये. तुमचं सोशल स्टेटस काय ते? शूद्र म्हटलं की तुमचं सोशल स्टेटस खालचं, पॉवरलेस. काही कळत नाही लोकांना बाबासाहेबांनी काय लिहिलंय, कशासाठी लिहिलंय ते. नुसतं वरवरचं ऐकायचं झालं का? वाचायचं आणि गर्वाने मिरवायचं झालं का? तर या पद्धतीने तुम्ही नामांतर केलं, धर्मांतर केलं आणि उपोषित करायला लागलात. ज्याबद्दल मी आपल्याला सांगितलं, उपोषित केलं पाहिजे तर माणसाचं मानसिक परिवर्तन होतं, नाही तर होत नाही. पंचशीलाचं आचरण तो तेव्हा करायला लागतो, तोपर्यंत होत नाही. आणि जेव्हा त्या उपोषिताच्या आचरणामध्ये प्रगती होते तर त्याचं मन बदलतं. जितकी प्रगती होते तितका तो विनम्र बनतो, अहंकार कमी होतो, मिरवण्याची पद्धती कमी होते. प्रत्येक क्षणी त्याला असं होतं की नाही, कोणाची तरी कामी पडावं, कोणातरी सहाय्य करावं, कोणातरी मदत करावी. ह्या भावनेने तो म्हणत वागायला लागतो. जितकं आचरण सखोल तितकी विनम्रता जास्त, आणि जितकं आचरण उथळ तितका उद्धटपणा मोठा. काही गणित लक्षात आलं आपलं? आज बहुजन समाजामध्ये जो उद्धटपणा दिसतो आहे, जो अहंकार दिसतो आहे, आणि सारी माणसं त्याबद्दल बोलतात की समाजामध्ये अहंकारी फार आहेत. म्हणून का आहेत? त्याचं कारण हे आहे. आणि तो जाण्याचा उपाय काय? तो बाबासाहेबांच्या धम्माचं पालन करण्याचा. आम्ही त्याचा विचारच केला, त्याची गरजच नाही आम्हाला. म्हणून 5 सूत्री कार्यक्रम मी जो आहे तो पुढे मांडला की एक तर दीक्षा घेतल्याशिवाय कोणी बौद्ध म्हणायचं नाही स्वतःला. आणि आपण प्रत्येकानं प्रयत्न करायचे की दुसऱ्याला बौद्ध बनवायचंच. तो दुःखी आहे, त्याची त्यातून मुक्त करायची, त्याला चांगल्या मार्गावरती न्यायचं, ती मदत करण्याची धडपड आपण केलीच पाहिजे. देश नथिंग रॉंग. म्हणून आपण तो प्रयत्न केलाच पाहिजे. पण अगोदर घर सुधारायचं, शेजाऱ्यांच्या नादी लागा, नातेवाईकांना करा. अशा तऱ्हेनं जर आपण प्रचार करत राहिलो तरच मनुष्य धार्मिक दृष्ट्या, धमधामीच्या दृष्टीनं आचरणशील बनेल, तर बनणार नाही. नामांतर तर केलंच पाहिजे. जातीची नावं सोडून द्यायची म्हणून सोडून द्यायची, कशी असो, चांगली असो, वाईट असो. जातीचं नाव आम्हाला नको, जात काढून टाकायची. आता पूर्वी आणखी 2 कारणं होतं जाती टिकण्याची. धंदा. आता आधुनिक काळामध्ये धंदे निकालात निघाले, आणि वस्त्या. आता शहरीकरणामध्ये वस्त्या निकालात निघाल्या, जातीनिहाय. म्हणून 5 जे कारणं होती जाती व्यवस्था टिकवणारी, त्यातली 2 ऑटोमॅटिक आता कमजोर झाली आहेत, काही निकालात निघालेली. पण 3 कारणं आहेत. त्यामध्ये एक देवाला मानणाऱ्या माणसाची संख्या आता कमी व्हायला लागलेली आहे, त्यामुळे तेही कारण कमी झालेलं आहे. पण जन्मानं जात चिकटवून घेण्याचं हे मात्र संपलेलं नाही, आणि नामांतर केलेलं नाही. 2 कारणं शिल्लक आहेत. त्यामुळे तमाम आंबेडकरी लोकांनी या 2 कामावरती लक्ष देऊन
स्वतःपासून सुधारणा केली पाहिजे आणि हे परिवर्तन होऊन आणलं पाहिजे. त्याची गरज आहे, अत्यंत गरज आहे. आणि लक्षात घ्या, बाबासाहेबांचं कॉन्स्टिट्यूशनल जे काही आहे त्यावरती इतकं बोलायला वेळेमुळे बोलत नाही. प्रियांबल, बाबासाहेबांना आम्ही फक्त संविधानाचे शिल्पकार म्हणतो आहेत, पण त्यापेक्षा ते मोठे आहेत. ते या देशाचे शिल्पकार आहेत. चेंज युअर लँग्वेज राईट फ्रॉम नाव. आणि बाबासाहेब देशाचे शिल्पकार आहेत असं बोलायला सुरुवात करा. देशाचं तर शिल्प घडवण्याचं जे साधन आहे ते आहे कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन इज ओनली अ मीन्स, नॉट द एडिफिस. संविधान एक साधन आहे फक्त, इमारत नाही, महाल नाही. भारत राष्ट्र हा महाल आहे आणि त्याची निर्मिती करण्यासाठी याचा वापर करायचा आहे. हा इतका महत्वाचा संदेश बाबासाहेबांच्या चरित्राचा आजपर्यंत त्यांच्या समाजामध्ये कोणी लक्षात घेतल्याचं मला अतीव दुःख आहे. जेवढे चरित्रकारांचे निर्माण साऱ्यांची चरित्र मी बारकाईनं वाचली, सगळीकडे एकांगीपणा आहे. आणि हा मुद्दा एकाही चरित्रकारानं हाताळलेला नाही, एकाही. आता 2024 मध्ये तेलतुंबडेंचं प्रसिद्ध झालं आयकॉनॉक्लॉस म्हणून. त्यांना या मुद्द्याची काही खबर बातच नाही, खैरबोर्डला खबर बात नाही, धनंजय कीरला खबर बात नाही. जेवढी चरित्र वाचली सारी चरित्र अशी थोटी आहेत. आणि बाबासाहेबांना एक प्रमाणे अर्थवट करणारी आहेत, छाटणारी आहेत. अस्सल बाबासाहेब कोणाला म्हणता आलेलं नाही. आणि त्यामध्ये बहुजन समाज वाया होतो. म्हणून मला शेवटचा मुद्दा आता सांगायचा आहे. खरंच आपण बाबासाहेबांचं ऐकू शकतो का? विचार करा प्रत्येकानं. आपण ऐकू शकतो का? धम्मदीक्षा घेण्याचं ऐकू शकतो का? नामांतर करण्याचं ऐकू शकतो का? उपोषित करण्याचं ऐकू शकतो का? 3 तर पहिल्या गोष्टी करा, बाकीचे आपोआप येतात. तुम्ही दान द्यायला शिकाल, तुम्ही विहारात यायला शिकाल, तुम्ही एकोप्यानं जगायला शिकाल. दॅट्स गोइंग टू हॅपन ॲटोमॅटिकली, ताबडतोब तसंच होणं जाईल ते. पण पहिल्या 3 गोष्टी पक्क्या केल्या पाहिजेत. रेझोल्यूशन करा, आज निश्चय करा की मला ते करायचं वगैरे. आणि यासाठी बाबासाहेबांनी दिलेला एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आपण हाताळू. 1936 साली अनायलेशन ऑफ कास्ट हे भाषण त्यांनी जेव्हा लिहिलं, त्यामध्ये महत्त्वाचा एक संदेश दिलेला आहे. आपल्या जीवनाचं तत्त्वज्ञान त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामधून, त्या ग्रंथामधून. काय तत्त्वज्ञान जाहीर केलेलं आहे? मला माझ्या जीवनामध्ये जाती उखडून टाकायच्या, मुळात सगळं फेकून द्यायच्या. विषयचा तो तत्व आहे, अनायलेशन ऑफ कास्ट. आणि त्याऐवजी मला या देशामध्ये नवा समाज, देशाचा नवा समाज करायचा आहे. आणि तो समाज म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावरती आधारित नवा समाज. स्वातंत्र्य, समता, बंधुत्वावरती आधारित नवा समाज फक्त 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 बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे घडू शकतो, दुसरी कोणाकडे ते शिकवणार. स्वातंत्र्य सर्व धर्मांमध्ये नाही, बुद्ध धर्मामध्ये पुरेपूर स्वातंत्र्य आहे, कोणा कुठलंच बंधन नाही. 100%, 100% सर्व धर्मामध्ये नाही. ते समता सर्व धर्मामध्ये नाही. बुद्ध धर्मामध्ये 100% समता. नुसती स्त्री पुरुष समजता नाही, तर जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये समता.
कारण बुद्धाचं ब्रीद वाक्य आहे, मैत्री करुणा सर्वांच्या प्रती, आपल्या धर्माचा असो तर परक्या धर्माचा असो, कोणी असो तर याचं कंपॅरिझन कुठे होऊ शकत नाही, तुलना होऊ शकत नाही. बंधुत्व बुद्धाची तर मूळ शिकवण आहे, मैत्री भावनेच्या माध्यमातून. मैत्री भावना, मेत्ता भावना. माणसंच काय, पण जगातले सर्व प्राणी मात्र जे आहे त्यांच्याशी मैत्रीनं वागेल, मी आपुलकीनं वागेल, माझ्यासारखं त्यांना समजून वागेल. हा एवढा दैदिकपणा आदर्श जे आहे तो कुठल्याही धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून बुद्धाचा धर्म नाहीच मुळामध्ये. धर्म म्हणे हे माना ते माना ते माना तर धर्म. बुद्धाने म्हटलं काहीच मानू नका. मग कशाला म्हणता तुम्ही बुद्ध धर्म? आली ना पंचायत? तुम्ही बुद्धाच्या शिकवण्यात धर्म म्हणू शकत नाही. बुद्धानंच नामकरण केलेलं आहे. हा धम्म आहे, एक जीवनचर्या आहे, संपलं. एक जीवनचर्या आहे, ती वैज्ञानिक आहे, ती नैसर्गिक आहे, ती ही वरवरची बनावट नाही. तिथे मान मान्यतेला जागा नाही, सारं प्रत्यक्ष सिद्ध करण्याला वाव आहे. आणि जे कराल त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. हे चिरंतर तत्व बुद्ध धर्मामध्ये पक्क मानलेलं आहे, पाया मानलेला आहे. हा बुद्ध धर्म आपल्या लोकांना समजत नाही आणि त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी सेमिनारीची गरज आहे. पण सेमिनारीमध्ये आम्ही आता ॲडमिशन बंद केलेले आहेत, कारण त्या ताकदीची माणसं शिकायला येत नाहीत. कुठे हौस आहेत म्हणून कुणी येतात, कोणाची आणखी काही इच्छा असतात म्हणून येतात. वी आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट नाव. तो विचार आम्ही सोडून दिला तर की नाही, लोकांना देखावा आहे. किती आहे तुमच्या सेमिनारमध्ये विद्यार्थी? लोक प्रश्न विचारतात, मी म्हणतो कोणी नाही. मग त्याला कळत नाही आता सेमिनरी काय बोलावं म्हणून. सेमिनरी ठिकाण आहे शिकण्याचं, फक्त तिथे लायक माणसं आली पाहिजेत. म्हणून आता ॲडमिशन प्रोसेस अत्यंत कठीण केलेल्या आहेत. आणि ज्या थायलंडच्या बौद्ध विद्यापीठाशी माझे संबंध आहेत, तिथल्या व्हाईस चान्सलरनं सुद्धा तीच भूमिका घेतली. मला सांगितलं की भंतेजी, या भूमीची वरती तुम्ही भारतात काम करा, कारण भिक्खू बनण्याची दीक्षा आम्ही तिथे थायलंडमध्ये देतो, बौद्ध विद्यापीठामध्ये. आता ते इतकं कठीण झालेलं आहे. त्यांनी त्यांची ही संहिता तयार केलेली आहे. इंटरव्ह्यूमध्ये टिकला तर टिकला, नाही तर जा घरी. आणि त्याच्याहीपेक्षा जास्त खडतर संहिता आता इथे आम्ही सुरू केलेली आहे. दारातून प्रवेश आत करण्यासाठी संधी मिळते की नाही इथपर्यंत तो कठीण केलेला आहे. दारातून आत येण्यास परमिशन मिळते की नाही इतकी कठीण केलेली आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो, जगाच्या उद्धाराचा धर्म आहे. त्यानं आपलं कल्याण होईल तितकी आचरणात आणण्याची आपली हिंमत असली पाहिजे. आणि तेवढं आचरण करून, तेवढं संपादन करून 4 लोकांना शिकवण्याची आपली जिद्द असली पाहिजे. यासाठी काही योग्यता लागते की नाही, काही लायकी लागते की नाही, का कोणी उठून भिक्खू बनायचं? आज जे समाजामध्ये चाललेलं आहे, उठसूट कोणी भिक्षू बनतो, कसाही जगायला लागतो. धम्म बदनाम झालाय, त्यामुळं भिक्खू संघ बदनाम झालाय, त्यामुळं लोकांना विहारामध्ये भिक्षू नको असतात. आणि काही लोक मग केवळ आपलं पोट भरण्याचं काम चालू असतं, व्यावहारिक सोशल वर्क करून. सोशल वर्कपेक्षा मूळ काम जे भिक्षूचं आहे ते माणूस घडवणं आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन होऊन आणलं. बुद्धानं काय सांगितलं? भिक्षूनं सगळीकडे जातो मी, चरत भिक्खवे चारिकम. कशासाठी? सगळीकडे तर माणसं सगळीच जातात, तुम्ही सगळीकडे कशासाठी जा? तर बुद्धाने त्यांना जबाबदारी दिली आहे.
बहुजन हिताय बहुजन सुखाय. विनाकारण फिरू नका. गेला मॉर्निंग वॉकला गेला इव्हनिंग वॉकला, हे असं काही फिरू नका. तुम्ही लोकांच्या मध्ये जा, ह्या जबाबदारीने झाला की मला त्यांचं कल्याण करायचं, त्यांचं हित करायचं, त्यांच्या कामी पडायचं, ह्या भावनेने तिच्याकडे जा. हल्ली बरेचसे लोक जातात सर्वांच्याकडे, कशासाठी? द्या, दान द्या, हे द्या, ते द्या. ह्या भिकाऱ्यांना कृपया जवळ करू नका. धम्माच्या नावानं भीक मागणाऱ्यांना कृपया जवळ करू नका. त्यांनी धम्म बदनाम केलेला आहे, संस्कृती बदनाम केलेली आहे. साधं पाप केलेलं आहे का? त्या पापाला सहाय्य करू नका. आय एम सिरियस अबाउट, व्हेरी व्हेरी सिरियस इन सेइंग दिस. हा फार महत्वाचा भाग आहे. तर आपणाला जर धम्म शुद्ध ठेवायचं असेल तर त्याची योग्यता वाढवली पाहिजे, असलीयत टिकवली पाहिजे. त्याचा प्रभाव लोकांच्यावरती पडेल एवढ्या प्रकारची उंची आपण गाठली पाहिजे. आणि ही उंची उपासकांनाही गाठता येते, त्यासाठी चिवर घेण्याची गरज नाही. म्हणून या सेमिनरीमध्ये सुद्धा आपण असे चांगले उपासक घडवू शकतो. जर ते या कसोटीला उतरून ॲडमिशन घेत असतील तर सेमिनरी कायम आपल्यासाठी ओपन आहे, कायम. आणि मग विष्णूनं काय सांगितलं होतं बुद्धानं? देशीत भिक्कवे धम्मं आदि कल्याणम मत्स्य कल्याणम परिवसन. त्यांचं हित आणि सुख कसं होणार? त्यांना धम्म द्या. धम्म दिला तर त्यांचं हित सुख होईल, त्यामध्ये ते सारं सामावलेलं आहे. म्हणून भिक्षूचं आणि सेमिनरीचं विहाराचं प्रथम कर्तव्य आहे धम्म शिकवणं, माणसाला पटवणं, त्याच्या मनात रुजवणं, त्याच्यापासून आचरण करून घेणं. अशा प्रकारचे विहार आपल्या देशामध्ये नाहीत, ही कमजोरी आहे. कारण अज्ञानी लोकांनी विहार बांधली आणि अज्ञानी लोकांनी चालवली आहे. आणि अनेकांना असं वाटतं की आम्ही विहार बांधले की फार मोठा पराक्रम केला, मर्दमुखी केली मालक बनण्यामध्ये. इतकं अज्ञान आहे लोकांचं, हसावी की रडावं अशा प्रकारची परिस्थिती आहे. मी सगळीकडे टाळाडोळा करतो की अज्ञानाशी काही आपल्याला लढता यायचं नाही. आपण आपलं जे आहे ते करत राहायचं. कुठे असा अनुभव आला की मी चटकन बाजूला होतो, त्यांचं परत तोंडही पाहत नाही. ह्या गोष्टी कृपया आपण लक्षात घ्या. आणि या सेमिनीचा जितका फायदा घेईल तितका भाग घ्या. आणि सेमिनीच्या पद्धतीचं काम जर समाजात रुजायचं असेल तर एक शेवटचा मुद्दा, आपणाला या देशातली शैक्षणिक यंत्रणा मुठीत घेतली पाहिजे. भारतातलं सर्व शिक्षण बौद्धांच्या कंट्रोलमध्ये आलं पाहिजे, जशी प्राचीन बौद्ध विद्यापीठ होती. हे आपण करू शकतो. आपल्या हातातलं आहे ते. आम्हाला शाळा काढायला कोणी रोखलंय का? आमच्या शाळेत आम्ही फुकट शिरू पोरांना शिकू, कोणी रोखलंय का आम्हाला? कोणती खाजगी शाळा तुम्हाला फुकटात शिकवून देणार आहे? तुमची अडवणूक आहे, पिळवणूक आहे, शिक्षणापासून तुम्हाला दूर केला जातो. कावेबाजपणा ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून माझं आव्हान आपल्याला, संघाला दान द्या. संघ ते करू शकतो. आणि आपल्या आपण शैक्षणिक संस्था निर्माण केल्या, प्रामुख्याने 12वी इयत्तेपर्यंत जरी केल्या, आणि मेरिटचे विद्यार्थी आपण घडवले. जसं मी माझ्या कॉलेजमध्ये सारीचं सारी पोरं फर्स्ट क्लास, असे मेरिटचे विद्यार्थी आपण घडवले. जगातले सारे शिक्षण संस्थांचे दार आमच्यासाठी खुली होतील. संस्था त्यांना चालू दे, त्यांच्या मालकीचे असू दे, पण आत घुसण्याचं लायसन्स आमच्या शाळेमधून त्याला मिळालं पाहिजे. नाही समजलं? ते मेरिट, ती योग्यता कोणी दाखवू शकत नाही. आणि मला वाईट वाटतं की भारतामधल्या बौद्धांना कळतच नाही. काही शिकलेल्या लोकांना कळत नाही, अनपढ लोकांना कळत नाही. इतकं मागासलेपण आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करावा असं मला वाटतं. आणि सेमिनीचं कार्य जे आहे ते अशा पद्धतीचं कार्य आहे, हे ठिकठिकाणी वाढत गेलं पाहिजे.
मला तर इथपर्यंत वाटतंय की जिल्हा जिल्हा तालुका तालुका आपण घडवला पाहिजे. अवघड नाही. माणूस म्हणून आम्ही जोडले जाऊ शकतो, सशक्त होऊ शकतो. एकोप्याच्या माध्यमातून जे आपण कमावू ते दुसऱ्या कुठल्या माध्यमातून मिळणार नाही. म्हणून बाबासाहेबांची भारत बहुत्वमीकरणाची घोषणा आपण कृतीमध्ये आणली पाहिजे. आणि हा 5 कलमी कार्यक्रम अंमलात आणला पाहिजे, ज्यावरती मी पुस्तक लिहिलेलं आहे, परंतु ते आज इथे उपलब्ध नाही. छपाईमध्ये काही गडबड झाली, उशीर झाला, परंतु आपल्याला ते लवकरच उपलब्ध होईल, पुढच्याच महिन्यात उपलब्ध होईल. आणि ते आहे बाबासाहेबांचं मिशन, आणि त्या मिशनचं नाव आहे बोधिसत्व मिशन. आपणापैकी प्रत्येकानं बोधिसत्व मिशनचं पाईक बनावं, शिपाई बनावं, कार्यकर्ता बनावं. आणि ते बनण्याची सुद्धा एक खास रीत आहे, जी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. जे भिक्षू बनत, भिक्षुणी बनत बुद्धाच्या काळामध्ये, तर भिक्षूंना त्या काळामध्ये बुद्धाचं पुत्र मानलं जाईल, साख्य पुत्र. भिक्खू कोण आहे? बुद्धाचा पुत्र आहे. महिलांना साख्य धिता म्हटलं जायचं. भिक्षुणी कोण आहे? बुद्धाची कन्या आहे. काही लक्षात आलं? एवढं स्टेटस, एवढं मोठेपण, एवढी किंमत प्रत्येक भिक्खूनी भिक्षूला होती, कारण ते बुद्धाचा वारसा चालवत होते, त्यांच्या विचाराचा, आचारांचा वारसा चालवत होते. बुद्धाच्या पोटी काही जन्मास आलं नव्हतं कुणी, ही गोष्ट खरी आहे ना. तो विचारांचा वारसा चालवणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मला वाटतं की आपण बुद्धाचा वारसा चालवण्यात जरी सक्षम नसलो तरी बाबासाहेबांचा वारसा चालवण्यास काही कमजोर होत असं काही वाटतं कामा नाही. बाबासाहेबांचा पण औरस पुत्र बनू शकतो, विचारांचा वारस बनू शकतो का नाही बनू शकत? जर बाबासाहेबांच्या विचाराचं वारस आपण बनू शकत असो आणि हे कृतीमध्ये आणू शकत असो तर आपण ते केलं पाहिजे. आणि त्यासाठी मग आम्ही त्या वारसाचं नामकरण सुद्धा करून टाकलंय अगोदरच. ह्या 5 गोष्टी त्यानं करायच्या त्या माणसानं, आणि मग आम्ही त्याला जाहीर करू की हा बाबासाहेबांचा वारस आहे विचारांचा, आणि त्याचं नाव आहे बोधिसत्व तनय. बोधिसत्वाचा पुत्र, बोधिसत्व बाबासाहेबांचा पुत्र, आणि महिलेला बोधिसत्व तनया, बोधिसत्वाची कन्या, बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा चालवणार आहे. आणि आतापर्यंत मी जे काही बोललो ते जर आपण कृतीमध्ये आणायचं असेल तर आपल्यापैकी प्रत्येकाला जिद्दीनं पुढे येऊन बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा चालवण्यासाठी साख्य पुत्र साख्य धिताप्रमाणे बोधिसत्व तनय, बोधिसत्व तनया बनलं पाहिजे. आणि सगळीकडे त्या दीक्षा वाढत गेल्या पाहिजे, आणि त्या सूत्रानं एक एक मनुष्य जोडला गेला पाहिजे. समाज जोडण्याचं अत्यंत पॉवरफुल साधन आहे, ऐक्य घडवण्याचं प्रचंड शक्ती असणारं हे साधन आहे. आणि याचा प्रचार आपला गावागावामध्ये करून माणसाला पटवून त्याला जोडलं पाहिजे. कसा समाज होत नाही बघू आपण. नुसता 5-10% जरी समाज संघटित झाला तर महाराष्ट्रामध्ये आपला एक मोठी पॉवर दिसेल. आणि ही पॉवर बाबासाहेबांना अपेक्षित होते इंटेलेक्च्युअल क्लासकडून. अनारेशन कास्टमधला उल्लेख मागे केला होता मी तुम्हाला. तिथे बाबासाहेबांनी अपेक्षा बाळगली की बुद्धिमान वर्गानं पुढे यावं. बुद्धिमान वर्ग जाणणारा असतो, समजणारा असतो, दूरदृष्टीचा असतो, प्रसंगी तो नेतृत्व देऊ शकतो. म्हणून समाजाचं काही पुढे भलं व्हायचं असेल तर बुद्धिमान नेत्यांना पुढे आलं पाहिजे. इंटेलेक्च्युअल क्लासवरती त्यांनी जोर दिला होता. बाबासाहेबांनंतर तो इंटेलेक्च्युअल क्लास अस्तित्वात आलाच नाही. इंटेलेक्च्युअल खूप आहेत, बुद्धिमंत खूप आहेत, परंतु त्यांचा वर्ग कधी संघटित झाला नाही, कधी बुद्धिमान माणसं एकत्रित आलेली नाही. सेमिनारचं काम आहे बुद्धिमंताला एकत्रित करण्याचं.
ती प्रचंड बौद्धिक ऊर्जा जी आहे ती उद्धारासाठी वापरण्याचं. मी नागपूरला असताना तिथल्या बड्या बड्या लोकांशी बोललो. अनेक राजकीय नेते मला भेटायला आले, डॉक्टर्स भेटायला आले, इंजिनियर्स भेटायला आले. त्या सर्वांना मी सांगितलं की सारा बुद्धिमान वर्ग आपल्याला एकजूट करता आला पाहिजे आणि या बुद्धिमान वर्गाच्या ताकदीनं विरोधकांना तोंड देत देत आपल्याला भारत बौद्ध करण्याचं बाबासाहेबांचं मिशन पुढे नेता आलं पाहिजे. हा आजचा संदेश आहे. यापेक्षा मला अधिक बोलण्याची अपेक्षा नाही. आपण तो फार गंभीरपणे घ्यावा, अतिशय गंभीरपणे घ्यावा आणि कार्यामध्ये स्वतःला झोकून द्यावं एवढीच मी अपेक्षा बाळगतो. आणि बराच वेळ बोललो त्याबद्दल आपली क्षमाही मागतो. आणि आश्चर्य आहे की मला ब्रॉन्कायटिस झाला. काल परवापर्यंत बोलता येत नव्हतं आणि इतकं सरळ आणि सरळ बोलतोय. मलाच आश्चर्य वाटतंय. बट एनिवे इट्स अ मिरॅकल and might be because of the power that Dhamma has given us. साधू साधू साधू. धन्यवाद बंदेजी. बंदेजीनं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं जे मार्गदर्शन केलं आहे त्यामध्ये जस्ट 2-3 सूचना ज्या आहेत ते सांगतो आपल्याला आणि लागलीच आपण समारोहाकडे जाणार आहोत. उपवासाचं महत्त्व बंदेजींनी सांगितलं. त्यामध्ये दर रविवारी आपण भंतेंच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी ऑनलाईन उपवास भंतेंकडनं ग्रहण करत असतो, अष्टशील ग्रहण करत असतो. याच ठिकाणी दर महिन्याच्या प्रत्येक शेवटच्या शनिवार रविवारी 2 दिवसाचं धम्मशिबिर इथे होत असतं, प्रशिक्षण शिबिर होत असतं. त्याचबरोबर भंतेंची भदंत विमलकीर्ती गुणश्री या यूट्यूब चॅनलवर अनेक प्रवचनं आहेत. त्या प्रवचनाच्या माध्यमातून आपण भंतेंना ऐकू शकता, भंतेंकडनं धम्म जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर जे काही ही सेमिनरी चालते ती समाजाच्या दानातून चालते. तर या दान भावना आपली जी आहे, भंतेने सांगितलं शेवटचा भाग जो आहे धम्मदीक्षा, नामांतर, उपवसत, नियमित दान आणि विहारात जाणं, ही जे काही 5 सूत्री कार्यक्रम आहे बोधिसत्व मिशनचा, त्या मिशनच्या माध्यमातून आपण जे काही काम करत आहोत त्या दानासाठी एकतर आपण नियमित दान देऊ शकता. त्यासाठी आपण सेमिनरीनं आपल्याला एक चांगली सोय उपलब्ध करून दिलेली आहे, ज्याच्यामध्ये दानपात्र निर्माण केले आहेत. ते दानपात्र आपल्या घरी घेऊ शकता आणि नियमित आपल्या मुलांसह आपण नियमित दानपात्रामध्ये दान टाकून महिन्याला इकडे सेमिनरी आणून देऊ शकता. हा एक भाग आहे. त्याचबरोबर इथे QR कोड तुम्हाला पाहायला मिळतील, ज्या QR कोडच्या माध्यमातून आपण ऑनलाईन सुद्धा दान देऊ शकता. तर अशा काही सूचना आहेत. यानंतर मी थोडक्यात भंतेने जे काही शैक्षणिक संस्था ज्या आहेत आपल्याला किंवा शैक्षणिक जे धोरण आहे ते बुद्धिस्ट असणं गरजेचं आहे. यासाठी मी थोडक्यात विजय गायकवाड सरांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात ते मांडावं. लागली आपण समारोहाकडे जाणार आहोत. बंधूंना आणि भगिनींनो 2च मिनिटात मांडायचं. गावोगावी शाळा निर्माण करण्याचा आपला विचार आहे. आपल्या परिसरात अनेक ठिकाणी आपल्या सार्वजनिक जमिनी आहेत आणि जर केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं शैक्षणिक धोरण पाहिलं तर दॅट इज कॉल नॅशनल न्यू एज्युकेशनल पॉलिसी. पण माझा अभ्यास असा आहे की न्यू एलिमिनेशन पॉलिसी. कारण जे कोणी जाणकार आहेत त्यांनी पाहावं की अशा प्रकारे ती सिस्टम केली की त्यांनी या कॉलेजहून त्या कॉलेजवर जावं, त्या कॉलेजहून त्या कॉलेजवर जावं. जास्त विस्तृत बोलत नाही, 30 सेकंद संपलेले आहेत. परंतु एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला मोठी झालेली खोडं बदलता येत नाहीत, पण लहान मुलांना एक दिशा देता येते. आणि ज्याप्रमाणे आम्ही नागपुरामध्ये प्रयोग केला, सगळेच्या सगळे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये होते आणि सर्वात जास्त गोल्ड मेडल फक्त आपल्याच कॉलेजला मिळालेले आहेत. नागपूर विद्यापीठात त्याची नोंद आहे. तर तशा प्रकारची शाळा जर पहिलीपासून 12वी पर्यंत मुलं आपली शिकली. रिझर्वेशन पॉलिसी बदलत आहेत. रिझर्वेशन जरूर आहे, रिझर्वेशनसाठी सर्व भांडत आहेत, पण रिझर्वेशन जिथं घ्यायला संस्थाच अस्तित्वात नाही, रिझर्वेशन घेणार कुठे? या गोष्टीचा आम्ही खूप बारकाईने विचार केला आणि विचार केला की भारत देशात काय थांबायचं,
जगामध्ये अनेक जागा उपलब्ध आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊ, त्या ठिकाणी आम्ही पाहू की आमच्या मुलाला न, पण त्याच्यासाठी त्याची मेरिट, त्याची गुणवत्ता, त्याची नीतिमत्ता, त्याचे आचरण खूप चांगलं होणं गरजेचं आहे आणि ते पहिलीपासून 12वी पर्यंतच घडतं. तर असे मेरिटियस स्टुडंट निर्माण करण्याकरता धम्माबरोबर, धम्माचं काम काय आहे तर धम्मामध्ये सगळ्याच गोष्टी येतात आणि शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण या शाळा निर्माण करण्याकरता आमच्या QR कोडचा वापर करावा. कारण आजकाल जीपे हातात असतं, चेक द्यायला जरा वेळ लागतो कारण तो जवळ नसतो आणि इच्छा असते, जीपे सोबत असतो. संतोषजींनी आता सांगितलं तर कृपया आपल्या यथार्थ भावनेचा वापर करून आपण आम्हाला या कार्याला सहकार्य करावं ही विनंती करतो. धन्यवाद संतोषजी, धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर धम्मकथिक मोहन कुशलवर्धन यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आता आपणा सर्वांना थोडंसं बरं वाटलं असेल की कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. आजचा हा बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट अकॅडमी संचलित महानाग शाक्यमुनी विद्यासन याचा हा वर्धापन दिन सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली झाला ते पूज्य भदंत विमलकीर्ती गुणश्री यांनी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं की हा कार्यक्रम वेळेत झाला पाहिजे. आपण सकाळी 11:15 वाजता हा कार्यक्रम सुरू केला, वंदना वगैरे सुरुवात करून हा वेळेत कार्यक्रम केला आणि वेळेत संपवला पाहिजे अशी एक सूचना होती. आणि या पद्धतीनं आदरणीय भदंत विमलकीर्ती गुणश्री यांनी जे मार्गदर्शन केलं आणि 1 तास 1.25 तास आपल्याला त्यांनी धम्माबद्दल मार्गदर्शन केलं. आपणा सर्वांच्या वतीनं आणि महानाग शाक्यमुनी विद्यासन यांच्या वतीनं भंतेजींचा आपण आभार मानूया. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं, आभार मानायचे. त्याचबरोबर आजचे प्रमुख वक्ते जे होते ते डॉक्टर रवी मनोहर सर आणि डॉक्टर अनुप्रिया खोब्रागडे मॅडम या दोघांनी या कार्यक्रमामध्ये वेळात वेळ काढून एक तर भिवंडीहून आलेत आणि दुसरे कल्याणहून तर या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचंही मी आभार मानतो. आपण सर्वांनी टाळ्या वाजवायचे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून ज्यांनी सुरुवातीचा किल्ला लढवला त्या नीता मॅडम, गंगावणे मॅडम यांचं, त्याचबरोबर विजय गायकवाड सर पुण्याहून आलेत, त्यांचंही मी आभार मानतो. इंजिनियर सुनील गायकवाड सर, कदाचित ते कामातून मला आलेले दिसत नाहीत, गायकवाड सर त्यांचंही मी आभार मानतो. डॉक्टर विद्याधर राजवंत पुण्याहून आलेत, डॉक्टर शांतीपाल ओवाळ हे पुण्याहून या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर नरेश सोनवणे हे स्थानिक या ठिकाणचे जे आपले सहकारी आहेत हे या ठिकाणी. दुसरे आहेत अमन गायकवाड, ते आपल्या बरोबर सातत्याने या कार्यामध्ये सहभाग देतात. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. आणि हा कार्यक्रम व्यवस्थित जर व्हायचा असेल तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीशिवाय हा कार्यक्रम व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणून आपण सर्वजण वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्या सर्वांचं मी आभार मानतो. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून आपला आभार मानून घ्यायचा आहे. याबरोबर पुण्याहून काही लोक आलेले आहेत, नागपूरहून काही लोक आलेले आहेत, कोल्हापूरहून काही लोक आलेले आहेत, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, ठाणा या सर्व ठिकाणी जे आपले धम्मबंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये 11:15 पासून आतापर्यंत अगदी शांततेचं सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल आपणा सर्वांचं मी आभार मानतो. त्याचबरोबर आपले जे सुरुवातीचं सूत्रसंचलन आपले धम्मबंधू संतोष कुशलवर्धन यांनी सूत्रसंचलन केलं, त्यांचंही मी आभार मानतो. प्रस्तावना आमच्या भगिनी मालिनीताई कोविदरत्न यांनी चांगली प्रस्तावना केली, त्यांचंही मी आभार मानतो. आणि हा संपूर्ण भाग आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे साऊंड सिस्टम आणि डेकोरेशनचं काम आपले धम्मबंधू दिनेश गुणवर्धन यांनी हे केलं, त्यांचंही टाळ्या वाजून आपण स्वागत करायचं आहे. आवाज इंडियाचे या ठिकाणी शूटिंग चालू आहे, हे उद्या परवा ठरवा. काही दिवसानंतर आपल्याला यूट्यूबवरती हा पूर्ण कार्यक्रम आपल्याला पाहता येईल. त्यांचंही मी आपणा सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि आभार प्रदर्शन कार्यक्रम इथं त्या एक राहून गेलेली गोष्ट म्हणजे भंतेजींबरोबर
बनते पय्या वजिरो आणि संपूर्ण भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. माफ करा, माझं भंतीजींच्या नंतर त्यांचं नाव घ्यायचं होतं पण ते माझ्याकडून राहून गेलं, तर त्यांचं मी आभार मानतो आणि आभार प्रदर्शन या ठिकाणी मी संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद. मोहन कुशल यांचा सुद्धा आभार, धन्यवाद. यानंतर आपण भोजनाची व्यवस्था केली आहे. भोजन करताना महिलांची एक रांग असेल. संपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच्च अपम्पि सुत्वान धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न प्रमज्जति. नास्ति मे शरणं ह्ययं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन भूतु मे जयमङ्गलं. नास्ति मे शरणं ह्ययं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन भूतु मे जयमङ्गलं. न बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वंदामि सर्वदा. जय भीम. सर्व बंधू आणि भगिनींचं पुन्हा एकदा आभार मानून हा कार्यक्रम संपला असं बंधूंच्या वतीनं. हे पाणी बाटली घे. आलं का ऍडजस्ट करा. घरून आणलेले आपले डॉक्टर मॅडम. भी लीजिए इधर सर जी, मैं भी सब्सक्राइबर हूँ आपका. कोणाला पाहिजे? तुम्हाला पाहिजे? कोणाला? तुम्हाला देऊ का? मराठी देऊ? उद्या म्हणा ना. कोशिश केली पाहिजे त्याची. तेवढंच पाहिजे. पोशात नाही तुमचे